फ्राईड मशरूम त्याच्यासाठी लागणार आपण हे स्प्रेड चीजचं बॅटर तयार केलं आणि ते डेट काढलेल्या मशरूम मध्ये भरून घेतलं. पुढे काय करायचं आता मैद्याचं बॅटर तयार करायचं. बरं बघा बरं. बस याच्यामध्ये फक्त लाल मिरची पावडर आणि मीठ घाला. बस बस आणि थोडं आणि चवीपुरतं पाणी घालायचं. घट्ट बॅटर तयार करायचं. तुमच्या अंदाजानुसार पाणी घाला. सोयाबीन चिली करताना आपण जे मैद्याचं बॅटर केलं होतं ते जरा पातळ होतं, पण हे जे आपण बॅटर करतो हे जरा घट्टसर आहे. काळजीपूर्वक पहा, मैद्यामध्ये आम्ही फार थोडंसं पाणी घातलंय. आपले बॅटर तयार झालाय. आता आपण शिमला मिरची आणि कांदा फ्राय करून घेऊया. आधी फ्राय करून घ्यायचा. ठीक. किती लागणार आहे शिमला मिरची आणि कांदा? अर्धी टाका. बघा बरं. पुरे नाही, जास्त होईल. बस. आणि कांदा पुरे. बस 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 फार नको. प्रमाणाच्या बाबतीत मात्र ताई फार परफेक्ट बाबा. थोडं सुद्धा जास्ती चालणार नाही आम्हाला. हो ना. हो, डिश मध्ये कसं परफेक्ट जर असेल तर ती जास्त टेस्टी लागते. बरोबर. बस एवढं पुरे. बर द्या. हे आपण कशासाठी फ्राय करून घेतलं हो? टेस्ट छान लागते सर याच्यासोबत त्याची. अच्छा, मशरूम सोबत. बरं, हे ठेवून द्या. पुढे काय करायचं आता सांगा. आता आपण याला याच्यामध्ये डिप करूया. मशरूमला आपण जे बॅटर तयार केलेलं आहे मैद्याचं त्याच्यामध्ये डिप करूया. डिप करायचं आणि ब्रेड क्रम्स मध्ये घोळवायचं का परत? त्याला घोळवायचं ब्रेड क्रम्स. ठीक आहे, मग आपण बाजूला इथे ब्रेड क्रम्स काढूया. व्यवस्थित घोळून घ्यायचं. बर. ब्रेड क्रम्स मध्ये व्यवस्थित घोळून घ्यायचं आणि लगेच डीप फ्राय करायचं का? डीप फ्राय करायचं. मग रेसिपी तयार आपली. तयार. अरे वा. आणि हे फक्त वरती सजवायचं असं छान. हे फ्राय केलेले आपले खायचं, ते त्याच्यासोबत खायचं. छान. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला कळलं का आम्ही काय केलं? मशरूमचं देठ काढलं, त्याच्यामध्ये स्प्रेड चीजचं सारण भरलं, नंतर एक वेगळं मैद्याचं बॅटर केलं, त्याच्यामध्ये हे सगळं घोळवलं आणि आता डीप फ्राय करतोय. हे भरपूर करून घ्या ताई तुम्ही. फ्राईड मशरूम मला खूप आवडतील असं मला अंदाज आहे माझा. आवडेल ना? व्हेरी गुड. आम्ही हे मैद्याच्या बॅटरमध्ये घोळवतो, ब्रेड क्रम्स मध्ये घोळवतो आणि डीप फ्राय करून घेतो. पटकन तुम्ही लिहून घ्या फ्राईड मशरूम साठी लागणारं साहित्य आणि कृती. फ्राईड मशरूम करण्यासाठी लागणारं साहित्य: मशरूम्स, कांदा, हिरव्या सिमला मिरचीचे काप, मिक्स हर्ब्स, ब्रेड क्रम्स, मैदा, चिली फ्लेक्स, चीज, मिरेपूड, आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट, लाल मिरची पावडर आणि मीठ. कृती: प्रथम एका वाडग्यामध्ये चीज, 2 चमचे मिरेपूड, आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट, लाल मिरची पावडर, मीठ, मिक्स हर्ब्स आणि चिली फ्लेक्स घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. मशरूमला मधोमध एक छोटंसं छिद्र करून त्यामध्ये बॅटर भरून घ्यावं. एका वाडग्यामध्ये मैदा, लाल मिरची पावडर, मीठ आणि पाणी घालून मैद्याचे बॅटर तयार करून घ्यावे. एका फ्राय पॅन मध्ये तेल घालून त्यात सिमला मिरची आणि कांदा तळून घ्यावा. नंतर मशरूम्स मैद्याच्या बॅटर मध्ये बुडवून आणि ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्यावेत आणि फ्राईड मशरूम सर्व्ह करावेत.